छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळे नरवीर तानाजी मालुसरे यांचं समाधीस्थळ असलेलं गाव उमरठ. उमरठ या गावाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाच्या सुशोभीकरणासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून 40 लाखांचा निधी उपलब्ध करून सुशोभीकरण करण्यात आलं. 10 लाख रकमेची स्मशानभूमी, समाधीस्थळाच्या ठिकाणी असणाऱ्या रेस्ट हाऊसचं सुशोभीकरण, उमरठ गावाकडे जाणारा रस्ता ही कामं आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून भरघोस निधीची उपलब्धता करून पूर्ण करण्यात आली. उमरठ गावाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त करून दिल्याने आणि कोट्यवधींचे विकास कामं केल्याने ग्रामस्थांनी आपल्या हक्काचा आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले. माझं नाव विष्णू लक्ष्मण कळंबे. उमरठ गावाचे आम्ही रहिवासी हे गावकरी ज्या आमदार भरतशेठ यांच्या माध्यमातून आमच्या चंद्रकांत साहेब कळंबे यांच्या माध्यमातून जो गावचा आमचा विकास चाललेला आहे त्याच्यात आम्ही आनंदी आहोत. रस्ते असो, गटार असो, त्यांनी परिपूर्ण काम करण्याची सोय केलेली आहे, परिपूर्ण करत आहेत आणि त्याबद्दल आम्ही गावकरी म्हणून त्यांचे शतशः आभार त्यांचे मानतो. या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांतजी कळंबे साहेब तसेच विद्यमान आमदार भरतशेठजी गोगावळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासाठी या ठिकाणी 40 लाख रुपये खर्च करून समाधीस्थळ बांधण्यात आलेले आहे. तसंच रेस्ट हाऊसचं या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. तसंच या ठिकाणी पूर्ण या समाधी सुशोभीकरणासाठी 5 कोटीचा निधी भरतशेठच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यासाठी 6 कोटी रुपये शेठच्या माध्यमातून आम्हाला ग्रामस्थांना या ठिकाणी मिळाले. तेव्हा मी ग्रामस्थांच्या वतीने कळंबे साहेब आणि आदरणीय भरतशेठजी गोगावळे यांचं मी आभार मानतो. प्रगतीचा निर्धार, आपला माणूस आपला आमदार.